राज ठाकरे यांची मी एक मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले की जगभरातल्या दुश्मन्या मिटू शकतात तर आमच्यातली का नाही, पण चर्चा झाली पाहिजे. याचा अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याविषयी राज ठाकरे त्या मुलाखतीत बोलले. ती मुलाखत लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर खूप चर्चा सुरू झाली. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी, वेगवेगळ्या चॅनल्सनी, वेगवेगळ्या पोर्टलनी हा मुद्दा उचलला. नेमकं काय बोलले राज ठाकरे आणि या सगळ्याची पार्श्वभूमी काय, या विषयावर आज आपण मुंबई डायरीमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अतुल कुलकर्णी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज ठाकरे यांची मुलाखत घेताना मी त्यांना मुलाखतीच्या शेवटी असं विचारलं होतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात एक मोठी ताकद निर्माण होईल, याविषयी तुम्हाला असं वाटत नाही का? त्याच्यावर राज ठाकरे नेमकं काय बोलले ते आधी आपण ऐकू. ती ऑडिओ क्लिप होती, शूट केलेली नव्हती मुलाखत. ती ऑडिओ क्लिप मी आधी तुम्हाला ऐकवतो, ती ऐका आणि त्यानंतर मग आपण पुढे बोलू या विषयावर. तुम्ही आणि उद्धव ठाकरे हे दोघं एकत्र यावं याच्यासाठी मध्यंतरी प्रचंड प्रयत्न झाले. प्रत्येकाने तुम्हा दोघांना निरोप दिले, सांगितलं तुम्ही दोघे एकत्र आलात तर महाराष्ट्रात वेगळं चित्र निर्माण होईल असं बोललं जातं, पण ते शक्य होत नाही असंही तुम्ही बोलून दाखवलं. काय नेमकी अडचण आहे? नाही, मला असं वाटतं अनेक लोक हे होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. म्हणजे आतले आहेत की बाहेरचे आहेत? आतले आहेत, बाहेरचे आहेत, सगळेच आहेत आणि हे सगळेच जण प्रयत्न करत आहेत. माझ्याकडनं मी अलर्ट आहे, मी असल्या गोष्टी ऐकत नाही. कळलं पण का? व्हावं असं वाटतं तुम्हाला? व्हावं असं वाटत असं म्हणजे व्हायचं असतं तर कधीच झालं असतं. कळलं का? पण ते काय समोरून त्यांच्याकडनं कोण कोण काय 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 सांगत असतात, बोलत असतात, भरत असतात, काय काय चालू असतं मला कारण तुम्ही माहिती दोघं एकत्र आलात तर महाराष्ट्राचं चित्रच बदलून जाईल असं जे बोललं जातं. नाही. आता काय करणार त्याला, आता मी काय बोलू आता याच्यावरती? सुरुवात कुठूनच होत नाही आणि तुमची इच्छा नाही करण्याची. नाही नाही, माझ्या इच्छेचा एकट्याचा विषयच नाही आहे ना. प्रश्न असा आहे की ह्याच्यात चर्चा होणं गरजेचं आहे ना. हो. चर्चा जर होतच नसेल तर बोलण्याला काही अर्थ काय बोलण्याला अर्थ आहे त्याच्यामध्ये? म्हणजे जगामध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर एकमेकांचे अनेक वर्षांचे दुश्मन जर एकत्र होऊ शकतात. म्हणजे प्रश्न असा आहे ना की उद्धव ठाकरेला काँग्रेस राष्ट्रवादी प्रिय होऊ शकतं पण भाऊ नाही. हिंदुत्ववादी शिवसेनेचा वर्सोव्याचा जर समजा उमेदवार हा जर हरून खान असेल, त्यांचे जर समजा दिंडोशीचे उमेदवार हे उर्दूमध्ये पत्रकं काढत असतील, काँग्रेस राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरनं कुठेही बाळासाहेबांचं नावही घेतलं जात नसेल, हे जर समजा काँग्रेसची मफलर गळ्यामध्ये घालून उद्धव ठाकरे फिरणार असतील तर सगळ्याच गोष्टींचा व्यभिचार करायला ह्यांच्याकडे वेळ आहे, वाव आहे आणि बाकीच्या गोष्टींसाठी नाही आहे. आपण ऐकली ऑडिओ क्लिप. राज ठाकरे काय म्हणाले तेही आपण ऐकलं. राज ठाकरेंचं एक वाक्य त्याच्यातलं होतं की जगभरातली दुश्मनी मिटू शकते तर आमच्यातली का नाही. आणि उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायला वेळ आहे, भावासोबत जायला वेळ नाही, हे बोलल्यानंतर त्यांनी जी उदाहरणं सांगितली वेगवेगळी की उद्धव ठाकरे कोणासोबत चाललेत आणि सगळ्याच गोष्टीचा जर व्यभिचार होत आहे त्यासाठी वेळ आहे, माझ्यासाठी म्हणजे या विषयावर चर्चा करायला मात्र त्यांना वेळ नाही आणि हा विषयसुद्धा चर्चेत नाही, ही खंत राज ठाकरे यांनी उपस्थित केली. याचा अर्थ राज ठाकरे यांना अजूनही दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का, ही चर्चा सुरू झाली. मित्रांनो, जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी महाबळेश्वरला एक कार्यकारिणी झाली 2003मध्ये आणि त्या कार्यकारिणीमध्ये राज ठाकरेंनीच प्रस्ताव मांडला आणि उद्धव ठाकरेंना पक्षाचं कार्याध्यक्ष करण्यात आलं. त्यानंतर काही महिने गेले, काही वर्ष गेले, पण दिवसेंदिवस दोघांमधल्या वर्चस्वाची कोणी काय बघायचं याविषयी चर्चा सुरू झाली आणि त्यातून कटुता वाढत गेली. नाशिक राज ठाकरेंनी बघावं असं सांगितलं गेलं. राज ठाकरे ते बघत असताना त्यांना आणखी हे बघू नका, ते बघू नका असे मुद्दे समोर आले आणि शेवटी एके दिवशी राज ठाकरेंनी मातोश्री सोडली, बाळासाहेब ठाकरेंना सोडलं आणि शिवसेना पक्षाचा त्याग केला. 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढला. 2006 ते 2009 या 3 वर्षात त्यांनी पक्षासाठी जे काही केलं त्यामुळे 2009ला मनसेचे 13 आमदार निवडून आले. 2009ला 13 आमदार निवडून आले, त्यातले किती टिकले नाही टिकले आणि 2014ला जेव्हा मोदी लाट आली त्या मोदी लाटेत मात्र मनसेचा एकच आमदार निवडून आला.
पुढे राज ठाकरेंवर भूमिका बदलल्याचे आरोप झाले. 2019ला देखील कल्याणमधून एकच आमदार राजू पाटील निवडून आले मनसेचे. आणि आता यावेळी या विधानसभेत राज ठाकरेंनी जवळपास 150 उमेदवार उभे केलेले आहेत. पण हे उभे केलेले असताना त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता की आम्ही एकत्र येण्याविषयी कोणाकडून तरी चर्चा व्हायला पाहिजे, चर्चाच होत नाही. आता ही चर्चा का होत नाही? ही चर्चा झाली नाही का? तर पडद्याआड ही चर्चा सुरू होती. या चर्चामध्ये दोघांमध्ये समेट घडावा, दोघांनी एकत्र यावं, यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले. कोणी काही सांगत असेल तरी वस्तुस्थिती अशी आहे की या दोघांनी एकत्र यावं यासाठी सगळ्यात आधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले होते. मात्र त्यात यश आलं नाही. गडकरींनीही नंतर मग त्यात फारसं लक्ष घातलं नाही. त्यानंतर नितीन सरदेसाईंनी काही इकडचे निरोप तिकडं देणं, तिकडचे निरोप इकडं देणं हे केलं. 2 हर्षल आहेत 2 शिवसेनेमध्ये. एक हर्षल प्रधान उद्धव ठाकरे गटात आहेत आणि एक हर्षल देशपांडे हे राज ठाकरेकडे आहे. या 2 हर्षलच्या मार्फतही निरोपांची देवाणघेवाण झाली. त्यातही पुढे काही झालं नाही. बाळा नांदगावकर जे आज राज ठाकरेंच्या सोबत आहेत, त्यांना मनापासून वाटत होतं की या दोघांनी एकत्र यावं, म्हणून त्यांनी देखील सातत्याने प्रयत्न केले, पण तेही झाले नाही. आणि नंतर ही कटुता वाढत गेली दोघांमधली. आणि आता जेव्हा हा मुद्दा उपस्थित झाला, राज ठाकरेंनी दोघांनी एकत्र येण्याचा मुद्दा उपस्थित केला, त्यावेळी मला काही मेसेजेस आले. ते मेसेज दोन्ही बाजूंनी होते. पण त्यातले काही मुद्दे जे होते ना, ते मला तुमच्याशी शेअर करावे वाटतात. यातलं खरं खोटं काय असेल किंवा या मुद्द्यांमुळेच ह्या दोघांमध्ये भांडणं लागली, वाद झाले असं नाही. पण दोघांनी एकत्र यावं असं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला वाटतं. ते दोघं काय येत नाहीत एकत्र हा वेगळा विषय आहे. पण दोघांनी एकत्र यावं असं प्रत्येकाला वाटतं. राज ठाकरे यांनाही जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणाले की आम्ही एकत्र येऊ नये असं वाटणारे खूप लोक आहेत. तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की आतले आहेत की बाहेरचे आहेत? तेव्हा त्यांनी सांगितलं आतलेही आहेत आणि बाहेरचेही आहेत. म्हणजे आतले लोक देखील काही असे आहेत. आतले म्हणजे आता ते उद्धव ठाकरेंच्या बाजूचे आहेत की राज ठाकरेंच्या बाजूचे आहेत माहिती नाही. त्याविषयी त्यांनी कोणाचंही नाव घ्यायला नकार दिला. पण दोन्ही बाजूचे लोक आहेत जे एकत्र येऊ नये असे म्हणणारे आहेत. याचा अर्थ बाहेरचे तर फार वेगळी गोष्ट राहिली, पण आतल्या लोकांनाही या दोघांनी एकत्र येऊ नये असं वाटतं. आता का वाटतं काय नाही हे त्या वाटणाऱ्यांना माहिती असेल. पण जेव्हा ही विषय सुरू होता तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एका सभेमध्ये परवा बोलताना एकत्र येण्याविषयी सुतराम शक्यता नाही वगैरे अशा पद्धतीचं विधान केलं. आणि ते म्हणाले की कुटुंबातली उणीधुणी काढायची नाहीत मला, परंतु असंही उद्धव ठाकरे बोलले. मात्र हे बोलत असताना काही मुद्दे वेगळे उपस्थित केले गेले. ज्यावेळी 2017ला शिवसेनेला, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला, तेव्हा एकच शिवसेना होती, तेव्हा महापौर कोणाचा व्हावा मुंबई महापालिकेमध्ये याचा वाद सुरू होता. आणि महापौर पदासाठी शिवसेनेला 6 आमदारांची गरज पडत होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंना 6 नगरसेवक पाहिजे होते. तर हे 6 नगरसेवक कुठून द्यायचे असं जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा मनसेचे 7 नगरसेवक मुंबई महापालिकेत होते. त्या 7 पैकी 6 नगरसेवकांना शिवसेनेने पळवलं, त्यांच्या बाजूने घेतलं. तुम्ही जर अमित ठाकरेंची मी घेतलेली मुलाखत पाहिली असेल, त्या मुलाखतीची लिंक इथे देखील दिलेली आहे खाली माहितीमध्ये. अमित ठाकरे असं म्हणाले होते की मी जेव्हा प्रदीर्घ आजारी होतो, मला मोठा आजार झाला होता आणि त्या गंभीर आजारात देखील आमचे 6 नगरसेवक फोडले गेले आणि स्वतःचं महापौरपद टिकवलं गेलं. त्यावेळी त्यांना नात्याविषयी किंवा आमच्या एकमेकांच्या विषयी काही वाटलं नाही. म्हणजे ती कटुता आता मुलांमध्ये देखील आली. अमितनी मुलाखतीत हे सांगितलेलं आहे, तुम्ही ती मुलाखत पाहू शकता. ज्यावेळी उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा राज ठाकरे स्वतः ड्रायव्हिंग करत हॉस्पिटलमधून त्यांना घेऊन गेले. त्याचे व्हिडिओ सगळ्यांनी पाहिले, त्याचे फोटोज सगळ्यांनी बघितले असतील. मात्र मग राज ठाकरेंकडून सांगितलं जातं की राज ठाकरेंची मुलगी उर्वशी तिचा अपघात झाला. त्या अपघातानंतर कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंकडून कोणीही भेटायला आलं नाही. उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते मुख्यमंत्री असताना कोविडच्या काळामध्ये,
त्यावेळी सातत्याने राज ठाकरेंनी फोन केले, मात्र त्यांचं आणि उद्धव ठाकरेंचं बोलणं करून दिलं नाही असं उद्धव ठाकरे राज ठाकरेकडून सांगितलं जातं. राज ठाकरेंच्या आईंना उद्धव ठाकरेंची प्रकृती विचारायची होती, बोलायचं होतं, त्यांचं देखील बोलणं करून दिलं गेलं नाही असंही सांगितलं जातं. जेव्हा शर्मिला वहिनी म्हणजे राज ठाकरेंच्या मिसेस, त्यांच्या घरी त्यांचा कुत्रा त्यांना चावला, त्याचं ऑपरेशन झालं, त्याही वेळी कोणी विचारपूस केली नाही असं राज ठाकरेकडून सांगितलं जातं. आदित्य ठाकरे जेव्हा निवडणुकीला उभे होते त्यावेळी निरोप असे काही दिले गेले की राज ठाकरेंनी त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये आणि राज ठाकरेंनी उमेदवार दिला नाही. आदित्य ठाकरे बिनविरोध तर नाही, पण ते निवडून आले, मनसेने तिथे उमेदवार दिला नव्हता. मात्र ज्या काकांनी आपल्या विरोधात उमेदवार दिला नाही त्या काकाला धन्यवाद द्यायला देखील आदित्यांना आजपर्यंत वेळ मिळाला नाही असं मनसेकडून सांगितलं जातं. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर अंत्ययात्रेमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या आणि ज्या पद्धतीने ते जे काही अंत्ययात्रेचे फोटो तुम्ही बघितले असतील, फुटेज बघितलं असेल, त्यावेळी जे काही चित्र होतं त्यावरून देखील मध्यंतरीच्या काळात आणि त्यावेळी देखील वेगळं वेगळं राजकारण केलं गेलं. अशा अनेक गोष्टी मधल्या काळात घडत गेल्या आणि आता जेव्हा अमित ठाकरे निवडणुकीला उभा आहे तेव्हा अमित ठाकरेंच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिलेला आहे. जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राज ठाकरेंना वारंवार भेटायला जायचे, बोलायचे, त्यांनी देखील त्यांचा उमेदवार दिला आहे. आणि ज्या महायुतीला लोकसभेच्या वेळी राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यावेळी कुठलीही अपेक्षा न ठेवता आपण बिनशर्त पाठिंबा दिला आहे असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. त्याच उद्धव ठाकरे आणि महायुतीचे शिंदे गटाचे नेते दोघांनीही अमितच्या विरोधात उमेदवार दिलेला आहे. मी आत्ता मगाशी रवी पाटलांचा उल्लेख केला, राजू पाटलांचा, मनसेचे आमदार आहेत ते एकमेव, त्यांच्या विरोधात श्रीकांत शिंदेंनी प्रचार करतायत ते असं जेव्हा चर्चा सुरू झाली त्याच्यावरही राज ठाकरे मुलाखतीत बोलले आणि ते म्हणाले की वेळ प्रत्येकाची येते, ठीक आहे, आम्ही त्यावेळी मनापासून प्रयत्न केला. राजू पाटील आणि श्रीकांत शिंदेमध्ये वाद होता, तो वाद मी मिटवण्याचा प्रयत्न केला आणि त्या वाद मिटवल्यामुळेच श्रीकांत शिंदेंना राजू पाटलांच्या मतदारसंघातून भरघोस लीड मिळाली. आता जर ते करत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, कसं वागावं त्यांनी ठरवावं असंही ते मुलाखतीत म्हणाले. मात्र प्रत्येकाची वेळ येते, आज त्यांची असेल उद्या माझी येईल असंही ते बोलले. ही अस्वस्थता राज ठाकरेंच्या मनात त्या मुलाखतीतून जाणवली आणि त्या मुलाखतीतून एक मुद्दा मात्र प्रकर्षाने जाणवला की दोन भाऊ एकत्र आले तर चित्र बदलू शकतं, पण दोन भाऊ एकत्र आणायचे कोणी, याच्यात तिसऱ्याने कोणी मध्यस्थी करून होणार नाही. काही मध्यंतरी काही महाराज आले, ते म्हणाले आम्ही एकत्र हे करू, तुमच्यात समेट घडवून आणू वगैरे. हे जरी असलं तरी देखील दोन भावांनाच एकमेकांशी बोलावं लागेल, चर्चेचे दरवाजे दोघांनाच एकमेकांना उघडावे लागतील, तिसरा कोणी ते दरवाजे उघडू शकणार नाही. कोणी जरी काही म्हणत असलं तरी आज मात्र राज ठाकरेंनी एक हात पुढे केला आहे, दुसरा हात टाळीसाठी द्यायचा की नाही हा उद्धव ठाकरेंचा कॉल आहे. हे त्या मुलाखतीचा निचोड म्हणता येईल. एवढं मात्र नक्की आहे की राज ठाकरेंनी पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे आणि जगातली दुश्मनी मिटू शकते, मग आपल्यातली का नाही असाही त्यांनी एक सवाल उपस्थित केलेला आहे. याचं उत्तर अर्थात उद्धव ठाकरेंकडे असेल. जेव्हा केव्हा उद्धव ठाकरेंची मुलाखत घेईन तेव्हा त्यांना हा प्रश्न जरूर विचारेन. त्यांचीही एक भूमिका असेल, काही त्यांच्या बाजूनेही काही मुद्दे असतील, निश्चित असतील, त्यांनाही काही मनात खतखत असेल, त्यांनी बोलून दाखवली त्या मुलाखतीतून तर ती देखील तुमच्यापर्यंत आणायचा आम्ही प्रयत्न करू. आज मात्र निवडणुकीच्या या टप्प्यावर राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आणि त्यावर उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद हा महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं, ह्या दोन भावांनी एकत्र येण्याविषयी काय वाटतं, तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. नमस्कार.